नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. RTO MVI 461 पदांसाठीची जाहिरात आलेली आहे. मेकॅनिकल डिप्लोमा डिग्री प्रोडक्शन ऑटोमोबाईल या ब्रँचेसचे विद्यार्थी पात्र आहेत. जे विद्यार्थी याच्या अगोदर MPSCच्या परीक्षा ज्यांनी दिलेल्या आहेत ते या प्रोफाईल क्रिएशनसाठी अवेअर आहेत, त्यांनी त्यांचं प्रोफाईल तयार पण केलेलं असेल. पण जे विद्यार्थी डिप्लोमा झालेले आहेत आणि या पदासाठी पात्र आहेत त्यांना ही सिस्टीम नवीन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आयोगाच्या या पदभरतीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर सगळ्यात पहिली स्टेप ती म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. तर प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुमचे नक्कीच या सेशनमध्ये क्लिअर होणार आहे आणि त्यानुसार आपण कंप्लीट प्रोसेस आयोगाच्या वेबसाईटवरती कशा पद्धतीने करायची आहे ते समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तर तुम्ही जर RTO MVI पदासाठी पात्र असाल तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा प्रोफाईल तयार करायचं आहे आयोगाच्या वेबसाईटला जाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, तयारी तुम्ही सुरू केलेलीच असेल. तुम्हाला ध्येय आहे, आपल्याला सक्सेस व्हायचं आहे. 29 जून पासून आपली बॅच सुरू होतीये. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केली नाही त्यांनी 9529317572 या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. पूर्ण माहिती घ्यायची आहे. स्वतः इथं येऊनही तुम्ही माहिती घेऊ शकता आणि त्यानंतरच तुमची ॲडमिशन कन्फर्म करा, कारण दिवस आता कमी राहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी हा परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. मी स्वतः 2004 पासून या परीक्षेमध्ये शिकवतो. गिरीश सर हे 2017 पासून त्यांनी स्पेसिफिक मार्गदर्शन, स्टडी मटेरियल हे सगळं अवेलेबल करून दिलेलं आहे. महाराष्ट्रातलं पहिलं इन्स्टिट्यूट आहे जे RTO MVI साठी एवढं कार्यतत्परतेने काम करत आहे. 17-20 आपलं सिलेक्शन्स खूप छान पद्धतीने आपण स्पेसिफिकली दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एखादी पर्टिक्युलर पोस्टसाठी निवड होण्यासाठी स्टडी करताना कोर्स सिलेक्ट करणं. ओके, तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आयोगाच्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. आयोगाची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट चेक करा. mpsconline.gov.in ही जी आहे स्पेसिफिकली, तर ही जी आहे याच्यामध्ये तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन असं दिसतंय बघा. इथे क्लिक करायचंय. तुम्ही या पर्टिक्युलर पेजवरती याल. ज्या विद्यार्थ्यांच्या ऑलरेडी प्रोफाईल क्रिएट केलेले आहेत त्यांनी परत करायची गरज नाही. जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी पहिल्यांदा आयोगाच्या याच्यावरती रजिस्ट्रेशन करून घेणं आवश्यक आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी नेहमीप्रमाणे, मोबाईल नंबर जो आत्ता सुरू आहे ज्याच्यावरती OTP येणार आहे आणि भविष्यातही कम्युनिकेशन होणार आहे, सुरू राहणार आहे, असाच मोबाईल क्रमांक द्यायचा. मित्राचा, कॅफेवाल्याचा असे नंबर द्यायचे नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये ईमेल ID जो तुम्ही देणार आहात तो सुरू असलेला, भविष्यात सुरू राहणारा द्यायचा आहे, कारण याच्यावरती तुम्हाला कम्युनिकेशन होणार आहे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की ईमेल ID असतो आपला पण त्याचा पासवर्ड आपण विसरतो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरुवात करायची आपल्याला. रजिस्ट्रेशनसाठी तिकडे आता सांगितल्याप्रमाणे क्लिक केलं की तुम्हाला सुरुवातीला दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक म्हणजे तुम्हाला ईमेल ID तिकडे टाकायचा आहे. ईमेल ID टाकला की तुम्हाला गेट OTP वरती क्लिक करायचंय, म्हणजे तुम्हाला स्पेसिफिकली ईमेल ID शी रिलेटेड OTP जनरेट होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. इथे मोबाईल क्रमांक टाकला, गेट OTP म्हटलं तर तुम्हाला मोबाईलवरती वेगळा OTP येणार आहे. जो तुम्ही ईमेल ID वरती टाकला तिथे जो OTP आला तो इथे पुटअप करा, जो मोबाईलवरती आला तो इथे पुटअप करा आणि त्या दोन्ही याला व्हेरीफाय करा. व्हेरीफाय झाला तुमचा OTP की लगेच तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड सेट करताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, असा प्रॉपर सेट करा की जो तुम्हाला लक्षात राहील. तुम्ही तो लक्षात ठेवण्यासाठी जी काही तुमची मेथड आहे ती पण वापरा. तर नवीन पासवर्ड मी स्पेसिफिकली इथे क्रिएट केलाय आणि इथे त्याला कन्फर्म केलेला आहे. त्या पासवर्डला येते लक्षात, याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर, काही स्मॉल लेटर्स, काही स्पेशल कॅरेक्टर्स, नंबर्स असं असलेलं कधीही चांगलं. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्या पद्धतीने तुम्हाला हे पासवर्ड सेट करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख जी आहे बेसिकली ही तुमच्या 10th नुसार असते आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक MPSCच्या परीक्षेमध्ये एज हा क्रायटेरिया असतो. त्याच्यामुळे इथे बिलकुल चूक होऊ द्यायची नाही. आता काही महत्त्वाचे प्रश्न आयोग विचारतं आणि बऱ्याचदा हे प्रश्न आपण तिकडे
टेम्पररी म्हणून लिहून टाकतो आणि नंतर आपल्यालाच कळत नाही की नेमकं काय पार्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं पहिलं इथे प्रश्न आहे हे आणि कशासाठी आहे, तुमचं प्रोफाईल तुमचं जे काही लॉग इन आहे हे प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी. तर पहिला प्रश्न आहे यांचा, व्हॉट वॉज युअर चाइल्डहुड नेम किंवा निकनेम, हे इथे तुम्हाला टाकायचं आहे. चुंकू पिंकू बिट्टू किट्टू काय जे काही असेल, फक्त एक लक्षात ठेवा की मी ते टाकताना कॅपिटल होतं, स्मॉल होतं, अजून काय होतं हे लक्षात ठेवून टाका आणि हा प्रश्न आणि ते उत्तर कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवा. कारण आठवत नाहीत, कॅपिटल होतं, छोटं होतं. निकनेम आठवू शकतं एखाद्या वेळेस. व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड, आता हे अजून एक प्रश्न आहे, हे सुद्धा तसंच. त्यानंतर आहे व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप, हा चुकण्याचे चान्सेस नसतात पण काही कॅटेगरी महाभाग असतात आपले. विच इयर डिड यू कम्प्लीट युअर HSC, हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर टाकायचं. व्हॉट इज द सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर, इथे सुद्धा प्रश्न प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. बऱ्याचदा आपण टाकतो आणि नंतर आठवत नाही. अँड व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन, ते सुद्धा कॅपिटल स्मॉल बघून टाकायचं आणि तसंच हे प्रश्न त्याची उत्तरं हे व्यवस्थित कुठेतरी सेव्ह करून ठेवा. येते लक्षात. एखाद्या वेळेस जर चुकून काही प्रॉब्लेम झाला, पासवर्ड विसरला, तर याच्यापैकी प्रश्न विचारून आपल्याला प्रायव्हसी मेंटेन करता येते. इथे हा कॅप्चा दिलेला आहे, कॅप्चा टाकायचा, रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं, म्हणजे झाले तुम्ही रजिस्टर्ड. येते लक्षात. डिजी लॉकर इम्पॉर्टंट म्हटलेलं आहे आयोगाने आता, कारण त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्हाला सगळे अपलोड करायचे आहेत आणि त्याच्या हिशोबाने त्यांनी स्पेसिफिकली डिजी लॉकर प्रणालीने आपल्याला ही प्रोसेस करायची आहेत. आणि हे सगळी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या पर्टिक्युलर आयोगाच्या सर्क्युलर्समध्ये हे दिलेली आहे. येते लक्षात. त्यानंतर बघा आता लॉग इन जे काही आहे तुमचं, बेसिकली हे लॉग इन झालेलं आहे. आता आपल्याला स्पेसिफिक डॉक्युमेंट्स इन्फॉर्मेशन हे टप्प्याटप्प्यामध्ये फिल करायचंय. पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर ॲड्रेस, एज्युकेशनल बॅकग्राऊंड तुमचं, अपलोड डॉक्युमेंट्स आणि तुमचा फोटो आणि साईन, हे टप्प्याटप्प्याने करायचं आहे. लॉग इन आता आपण केलंय, आपल्याला एक ईमेल ID आपला ID म्हणून वापरतो आपण, त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की ID महत्वाचा आहे. ईमेल ID हा तुमचा ID झाला. पासवर्ड आता आपण तयार जो तुम्ही केला असेल जे काही आहे, फॉर एक्झाम्पल इंडिया लिहिला आपण, आय कॅपिटल लिहिला, इंडिया म्हणजे कॅपिटल लेटर आलं, स्मॉल लेटर आलं, @ सपोज 2026 सुरू आहे आणि त्याच्यानंतर हॅश केलं तर हा स्ट्रॉंग पासवर्ड झाला. हे एक एक्झाम्पल सांगितलं मी, असंच केलं पाहिजे अशातला भाग नाही. येते लक्षात. ईमेल ID टाकला, पासवर्ड टाकला, लॉग इन केलं, ओके, तर तुम्ही स्पेसिफिकली त्या विंडोमध्ये जाल. कॅप्चा टाकायचंय, पुढे जायचंय कॅप्चा टाकून, ओके. आणि आता इथे वेगवेगळे टप्पे आहेत, स्टेप्स आहेत, समजून घ्या. सगळ्यात पहिला टप्पा आहे प्रोफाईल क्रिएशन, ज्याच्यावरती आपण आज व्हिडिओ तयार करतोय. म्हणजे आज आपण प्रोफाईल क्रिएट करणार. दुसरा आहे ऑनलाईन अप्लिकेशन. एकदा का आपण प्रोफाईल आयोगाच्या वेबसाईटला क्रिएट केलं की ज्या काही एक्झाम्स आयोगाकडनं घेण्यात येतात, ज्याचे ॲडव्हर्टाइजमेंट पडतात, ज्याचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीच्या डेट्स जाहीर होतात, तिथे आपल्याला त्या आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन ऑनलाईन इलिजिबिलिटी चेक करता येते की मी कशासाठी पात्र आहेत. बरोबर आहे. त्यानंतर तुमच्या अकाउंटबद्दलची माहिती आणि जर तुम्हाला आयोगासोबत काही करस्पॉन्डन्स करायचा असेल तर ते. तर याच्यामधला पहिला टप्पा फक्त या सेशनमध्ये आपण बघणार आहोत, तो म्हणजे प्रोफाईल क्रिएशनचा. प्रोफाईल क्रिएट करताना तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे, त्यानंतर तुमचं प्रोफाईल लॉक करायचं आहे आणि ते सबमिट करायचं आहे, लॉक करायचं आहे. आणि नंतर मग तुम्हाला ज्या ज्या वेळेला ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्या वेळेला ऑनलाईन इलिजिबिलिटी चेक करून तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. तर आपलं प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी सगळ्यात जे टप्पे आहेत तर 6 टप्पे दिलेले आहेत. सगळ्यात पहिला टप्पा आहे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. तर ती पहिलेच आपल्याला रिकॉल करून ठेवा की काय काय आहे, नसेल डॉक्युमेंट समोर ठेवा. दुसरा आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन. ॲड्रेसमध्ये 2 प्रकारचे ॲड्रेस असतात, करस्पॉन्डन्स आणि परमनंट. दोन्ही सेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण लक्षात घ्या जिथे तुम्हाला कम्युनिकेशन, तसं तर आता ईमेल आणि मोबाईलवरतीच कम्युनिकेशन होतं, पण चुकून स्पेसिफिकली एखाद्या एक्झाम सेंटरसाठी, जसं आता RTOच्याच पदासाठी आहे, तर तुम्ही बेसिकली त्या हिशोबाने ॲड्रेस व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. तर ॲड्रेसची इन्फॉर्मेशन स्टेप 2 मध्ये आहे. बाकीची इन्फॉर्मेशन ॲडिशनल क्रिमिनल केसेस आहेत का, बाकीच्या गोष्टी आहेत का, हे स्टेप 3 मध्ये करायचं आहे आपल्याला. त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन जे आहे, डिप्लोमा, डिग्री, 10वी 12वी हे इथे टाकायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर तो एक्सपिरियन्स इथे टाकायचा आहे. तुमचे फोटो आणि साईन अपलोड करायचे. ह्या 6 स्टेप्स आहेत. चला पहिली स्टेप बघूया आपण, पर्सनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशनची सुरुवातच तुमच्या आधार कार्ड पासून आहे. आधार कार्ड हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. ओके, तर पहिलाच त्यांचा आयोगाचा प्रश्न आहे की आर यू होल्डिंग अन आधार कार्ड. तिथे यस करायचं आपण. यस केलं तर नक्कीच ते आपल्याला नंबर विचारतं. मास्क केलेला नंबर द्यायला पाहिजे. लास्ट डिजिट जे आहे ते तुमच्या आधार कार्डचे तिथे टाकायचे आणि त्या आधार कार्डवर जे काही इंग्लिशमध्ये नाव लिहिलेलं आहे, स्पेलिंग लिहिलेलं आहे, त्याच्यानुसारच एक्झॅक्टली नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आधार कार्ड आपण टाकला, 4 डिजिट नाव टाकलं. आता पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये अजून काय भरायचंय, तुमचं आडनाव, सरनेम, पहिलं नाव म्हणजे तुमचं नाव आणि वडिलांचं किंवा ह्यांचं नाव, अहोंचं नाव. बरोबर आहे. तर हे झालं तुमचं पर्सनल स्पेसिफिक नॉमेनक्लेचर. त्यानंतर बेसिकली तुमचं पूर्ण नाव जे आहे ते 10वीच्या मार्कशीट नुसार इथे टाकायचंय. फुल नेम इन इंग्लिश. ओके, आणि फुल नेम इन देवनागरी. आता हे पण लक्षात ठेवा की जेव्हा आपण इंग्लिशचं देवनागरीमध्ये करतो तर प्रॉब्लेम येतो बऱ्याचदा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर स्पेसिफिकली माझंच आडनाव घेऊया आपण, देशकरी, हे इंग्लिशमध्ये आपण असं लिहितो, पण ज्या वेळेस ऑटो सिलेक्ट जर झालं तर त्याच्यामध्ये मराठीत येणं असतं अपेक्षित, देशकरी येणं अपेक्षित असतं आणि तिकडे येतं देशकारी. असं तुमच्यासोबत झालेलं असेल तर ते सुद्धा व्यवस्थित बघून घ्याल देवनागरीमध्ये. येते लक्षात. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे, तुमचं जेंडर आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं आईचं नाव आहे, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर हे टाकायचं. तुमचा मोबाईल क्रमांक ऑलरेडी तिकडे टाकलाय तोच टाकायचा. ईमेल आयडी टाकायचा. मॅरिटल स्टेटस यस नो, झालंय लग्न नाही झालंय ते टाकायचं. नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची. मातृभाषा निवडायची. बरोबर आहे. माहिती स्पेसिफिकली ऍड ऑन करत जायचं. जसं फुल नेम मध्ये मी देवनागरी, हे बघा देवनागरी, देवनागरी हे ह्या पद्धतीने आलं तर प्रॉपर नाव तुम्ही तुमचं मराठीमधलं सिलेक्ट झालं की नाही हे चेक करायचं आहे. ओके, ही झाली पर्सनल इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन, तुम्हाला मराठी भाषा येते वाचता लिहिता तर तिकडे मराठी भाषेबद्दलचं नॉलेज ऑफ मराठी म्हटलंय, डेफिनेटली तिकडे यस करायचं. रीडला यस करायचं, राईटला यस करायचं, स्पीकला यस करायचं. ओके, त्यानंतर इकडे फिजिकल मेजरमेंट आहे. आता सगळ्यात महत्वाचं की आरटीओ एमव्हीआय पोस्टसाठी आपण अप्लाय करतोय. याच्यासाठी मुलांसाठी म्हणजे मेलसाठी हाईट जी आहे ती क्रायटेरिया आहे, चेस्टचा क्रायटेरिया आहे, आणि फिमेलसाठी आपल्याला माहिती आहे हाईटचा क्रायटेरिया आहे आणि यांच्यासाठी वेटचा क्रायटेरिया आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे ॲक्युरेट माहिती भरणं खूप गरजेचं आहे. हाईट इन सेंटीमीटर, वेट इन किलोग्राम येते लक्षात. त्याच्यानुसार त्यांनी बेसिकली मेन्शन केलेलं आहे. आता कास्ट कॅटेगरीचा जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं ड्रॉप डाऊन मेनूमध्ये. ओपन मध्ये म्हणजे अनरिझर्व आहात का, एसटी, एससी, एससीबीसी, ओके, ओबीसी, व्हीजे, एनटी, ओके, एनटीडी जे काही असेल, ह्या सगळ्या कॅटेगरी या ईडब्ल्यूएस याच्यापैकी तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आणि तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केलं तर कास्ट सर्टिफिकेट नंबर विचारतं, ते कुठल्या तारखेला काढलं ते विचारतं, कुठल्या तारखेला आणि कुठल्या जिल्ह्याला काढलं हे विचारतं. हे झालं कास्टची माहिती. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, नॉन क्रेमिलियर जे उन्नत गटात मोडत नाहीत, ओबीसी साठी असेल, ज्या ज्या कॅटेगरीसाठी एनसीएल लागतं तिथे त्यांना इथे यस करायचं आहे. आता तुमच्याकडे नसेल जरी एनसीएल तरी तिथे यस करायचं आहे. त्याच्यामुळे या नॉन क्रेमिलियरचा जो सर्टिफिकेट नंबर आहे हा इथे मॅन्डेटरी नाही, इथे ॲस्ट्रिक दिलेला नाही. तुमच्याकडे आता नसेल तर तुम्ही यस करा, पण मेन्सचा फॉर्म भरताना तुम्हाला तिकडे सबमिट करावं लागेल. आणि ज्यांच्याकडे आहे आता त्यांनी नंबर टाकून मोकळे व्हा. कुठल्या तारखेला मिळाला ते पण लिहा ज्यांच्याकडे आहे त्यांनी. तसंच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर, तसंच कास्ट व्हॅलिडिटी ज्यांना ज्यांना लागते तसं त्यांनी ते मेन्शन करणं गरजेचं आहे. आता बेंचमार्क डिसेबिलिटी आपल्याला माहिती आहे की फिजिकल हे पोस्ट असल्यामुळे याच्यामध्ये दिव्यांग व्यक्ती पात्र नाहीत. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे हे जे दिव्यांग आहे ते आता तर भरणार नाही किंवा प्रोफाईल क्रिएट करणार नाही, पण जे दिव्यांग आहेत पण आरटीओला जायचे आता ते जाऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी जर प्रोफाईल क्रिएट केलं तर त्यांनी ती माहिती भरणं आवश्यक आहे. का? कारण त्यांना भविष्यातल्या दुसऱ्या एक्झामसाठी प्रिपरेशन करता येईल आणि हे प्रोफाईल कामी येईल. ओके, स्पोर्ट पर्सन असाल तर डेफिनेटली टाईप ऑफ कॉम्पिटिशन कुठली होती, काय नाव होतं त्याचं, कुठलं मेडल, कुठली पोझिशन तुम्हाला
सिल्वर, गोल्ड जे काही मिळालं, कुठल्या तारखेला मिळालं, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि तुमचं जे काही पर्टिक्युलर टुर्नामेंटचं टाईप आहे तर ते कुठल्या कॅटेगरीला लागू आहे हे पण तुम्हाला लिहावं लागेल. आणि स्पोर्ट अधिकारी जे आहे त्यांचं व्हेरिफिकेशनचं स्टेटस पण त्याच्यामध्ये लिहावं लागेल. ओके. त्यानंतर जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत, आपले आर्मीमॅन आहेत, ओके, खूप सिन्सिअर लोक आहेत ही. कारण जे काही आमच्याकडे विद्यार्थी येतात काउन्सिलिंगला आणि त्याच्यापैकी जे मिलिटरी पर्सन्स असतात ते खूप चांगल्या पद्धतीने पोलाईट आणि खूप मॅच्युरिटीने ते सगळे स्पेसिफिक कम्युनिकेशन माहिती घेतात आणि खूप डेडिकेशननी ते काम करतात. तर रिस्पेक्ट आहे त्यांच्यासाठी. तर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर डेफिनेटली यांच्यासाठी जे काही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आहे, आर यू एन एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, त्यांचं सेवार्थ ID जो आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये काम करतात, ओके, आर्म फोर्सेस कुठल्या कुठल्या आहेत याच्यामध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर डोमेसाईल सर्टिफिकेट हे लागतं आपल्याला माहिती आहे. कारण इथे स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की रिझर्व्ह कॅटेगरीची जर पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला महाराष्ट्राचं डोमेसाईल हे लागतं. आणि डोमेसाईल सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती माहिती याच्यामध्ये भरणं आवश्यक आहे की महाराष्ट्राचा डोमेसाईल आहे का, तर यस, सर्टिफिकेट अवेलेबल आहेत का, यस, नंबर काय आहे, कुठल्या तारखेला मिळालं, कुठल्या जिल्ह्याने दिलं, हे सगळं तुम्हाला टाकावं लागणार आहे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, ॲडिशनल रिझर्वेशनसाठी, म्हणजे जर तुम्ही ॲडिशनल रिझर्वेशनसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला ती माहिती भरणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही बाहेर जाल. ऑर्फनसाठी सुद्धा तसंच. अनाथ संस्थात्मक आहे की असंस्थात्मक आहे, तर तुम्ही अनाथ आहात का, जर त्यांनी यस केलं, तुम्ही जर असाल तर यस करायचं. ऑर्फन टाईप याच्यामध्ये 2 आहे, इन्स्टिट्यूशनल आणि नॉन इन्स्टिट्यूशनल. जे काका मामा आजी आजोबाकडे राहतात ते नॉन इन्स्टिट्यूशनल आहेत, म्हणजे आई वडील नाहीत पण त्यांच्याकडे राहतात. आणि जे विद्यार्थी शासनाच्या अनाथाश्रमामध्ये राहतात त्यांना इन्स्टिट्यूशनल म्हणतो आपण, ते करायचंय. तुमचं ऑर्फनचं सर्टिफिकेट नंबर, त्याचं तारीख आणि हे सेव्ह करून पुढे जायचं ज्यांचे असेल त्या. आता आपण काय केलंय, पर्सनल इन्फॉर्मेशन भरली आहे, हा ओके झाला. आता ॲड्रेस परत एकदा मी सांगतो, जो ॲड्रेस तुम्ही देणार आहात त्या जिल्ह्याच्या हिशोबाने तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमचा ॲड्रेस प्रॉपर लिहा. याच्यामधला लाईन असेल, तालुका असेल, डिस्ट्रिक्ट असेल, पिन नंबर असेल, एकदम व्यवस्थित शिस्तीत लिहायचं, म्हणजे तुमचा ॲड्रेसचा पार्ट संपणार. तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि तुमचा ॲक्च्युअल जो काही बेसिकली परमनंट ॲड्रेस आहे हा जर सेम असेल, एक टिक मार्क बॉक्स येतो, त्याला सेम केलं, टिक केलं की सगळं होतं. आता ॲड्रेस सेव्ह झाला आपला, म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह केली आपण. त्यानंतर ॲड्रेस सेव्ह केला. त्यानंतर कोर्ट प्रोसिडिंग डिटेल्स, तुमच्याकडे काही स्पेसिफिक ॲक्शन्स झालेले आहेत का, FIR झालेले आहेत का, काही कार्यक्रम केलेले आहेत का, तुम्ही माल प्रॅक्टिस केल्यात का, हे सगळं तुम्ही नो मध्ये टाका. अपेक्षा आहे का, कारण आपले विद्यार्थी सगळे याच्यामध्ये नसणार आहे. अदर इन्फॉर्मेशन मध्ये झालं पोलीस वगैरे व्हेरिफिकेशनचं. त्यानंतर क्वालिफिकेशन, डेफिनेटली 10वी 12वी डिप्लोमा डिग्री तुमचं जे काही ज्या पद्धतीने झालंय, 10वी प्लस डिप्लोमा केलाय, 10वी प्लस 12वी प्लस डिग्री केली आहे, 10वी प्लस डिप्लोमा प्लस डिग्री केली आहे, त्यानुसार हे सगळं फिल करा. याच्यामध्ये तुम्हाला कुठलं क्वालिफिकेशन आहे, कुठले ब्रँचेस होत्या, त्याचा स्पेसिफिक स्कोअर काय होता, ही सगळी माहिती तुम्हाला इथे CGPA पर्सेंटेज भरायचं आहे. एक्सपिरियन्स असेल तर यस म्हणा. यस म्हटलं की ते विचारेल कुठल्या ऑर्गनायझेशन होता, कधीपासून होता, हे सगळं एम्प्लॉई प्रेझेंट काय काय आहेत. आता प्रेझेंटमध्ये जर MPSC थ्रू सिलेक्ट झालेला असेल ऑलरेडी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, ते पण माहिती तुम्हाला लिहायची आहे. हे झालं तुमचं क्वालिफिकेशन डिटेलच्या नंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. आणि एकदा का एक्सपिरियन्स झाला की शेवटची स्टेप ती म्हणजे फोटो आणि सही अपलोड करणे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे जे आहे हे त्या प्रकारच्या फाईल्स पाहिजेत, हे इथे मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर जो आहे हे स्पेशल कॅरेक्टरमध्ये नसलं पाहिजे. ओके, तुमची जी काही साईज आहे ही 50 KB याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे. त्याची जी साईज आहे ती साईज सुद्धा त्यांनी मेन्शन केलेली आहे, 125 ते 130 पिक्सेल असेल किंवा 150 ते 170 पिक्सेल असेल. तर हे सगळं तुम्हाला काय करायचं, इकडे अपलोड करायचं. इथे फोटो अपलोड करायचा आहे, इथे साई अपलोड करायची आहे आणि सेव्ह करायचं आहे आणि पुढे जायचंय. आता हे सगळं मी काय केलं, पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, स्पेशल इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि शेवटचं तुमचा फोटो आणि सही, हे सगळं अपलोड केलंय. आता मी या सगळ्यांना एकदा चेक करायचं, महत्वाचं. हार्डली 2 ते 5 मिनिटं लागेल, पण ते सगळं चेक करायचं, नंतरच सबमिट अँड लॉक म्हणायचं.
येतंय लक्षात? कारण चुकीची माहिती दिली असेल किंवा अजून काही कार्यक्रम केला असेल तर चुकीला माफी नाही. विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल प्रोसेस आहे. आता नवीन एखादं सॉफ्टवेअर अपडेट आपल्या मोबाईलमध्ये आलं तर किती लवकर आपण ऍक्सेप्ट करतो, कम्पेटेबल होतो त्या सिस्टीम सोबत. तसंच हे आहे, एकदम सिंपल फॉर्मची प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. तरी तुम्हाला काही अडचण आली तर कमेंटमध्ये लिहा, तरी तुम्हाला काही अडचण आली तर कॉल करा आणि नक्की याच्याबद्दल आम्ही सहकार्य करू. विद्यार्थी मित्रांनो, तयारी करतायत तर स्टडी मटेरियल महत्वाचं आहे. PYQ प्रिलिमसाठी वेगळं, नोट्स वेगळ्या, मेन्ससाठी PYQ वेगळं, नोट्स वेगळ्या, हे सगळं अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवरती. आपल्या ऑफलाईन पुणे, नाशिक, नागपूर या ऑफिसमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आणि तसंच हे फॉर्म्युला शीट सुद्धा अवेलेबल आहे. तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण बघितलेली आहे प्रोफाईल क्रिएशनची. हे प्रोफाईल क्रिएशन झालं, अप्लिकेशन नाही. येते लक्षात? याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू की असं स्पेशली अप्लाय कसं करायचं. ओके, तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग द सेशन. सेशन जर वाटलं तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह तर तुमच्या 5 मित्रांना लिंक शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.